महानगरपालिकेच्या या महानिकालांवर आपल्याला विश्लेषण करायचं आहे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार विजय सोनमारे आहेत, राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आहेत। मला सुरुवातीला विजय सोनमारे सरांकडे जायचं आहे। विजय सर, मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। 25 वर्ष ही महानगरपालिका ठाकरेंकडे होती, ठाकरेंच्या शिवसेनेकडे होती। मात्र भाजपनं सर्वाधिक जागा जिंकत ठाकरेंच्या हातून ही महानगरपालिका हिसकावून घेतली आहे। 89 हा आकडा जो आहे तो पुरेसा नाहीये। सत्ता हवी आहे तर त्यांना शिंदेची साथ ही महत्त्वाची आहे। फक्त आणि फक्त हा भाजपचा विजय म्हणायचा का मुंबई महानगरपालिकेमधला? तुम्ही कालच्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालाचं विश्लेषण कसं कराल? वृषाली, एक हा फक्त भाजपाचा विजय असं म्हणता येत नाही, कारण निवडणुका भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्रित लढवल्या होत्या। त्यामुळे हा त्यांच्या युतीचा विजय आहे, हे पहिल्यांदा स्पष्ट करायला पाहिजे। दुसरं गोष्ट, या निवडणुकीत हे म्हणजे जे अपेक्षित ठाकरेंना मिळालेलं यश अपेक्षित आहे का, किंवा त्यांना यापेक्षा अधिक यश मिळू शकलं असतं का, याचा विचार करताना जर आपण या निवडणुकीच्या प्रक्रियेकडे सुरुवातीपासून बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी काही एक रणनीती आखलेली होती आणि त्यांनी अनेक महिन्यांपासून या रणनीतीनुसार शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यात वेळोवेळी बदल करत या रणनीतीनुसार निवडणुका लढवल्या आहेत। ठाकरे बंधूंच्याकडे अशी काही रणनीती होती असं दिसत नाही। म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार याच एका मुद्द्यावर 6 महिने वातावरण तापवत राहिलं आणि त्याभोवती मराठी मतांचं ध्रुवीकरण करून एकत्रित करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न झाला। अर्थात एक गोष्ट त्यांनी मराठी मतांच्या बळावर माहोल तयार होऊ शकतो का, माहोल तयार शकतो, तिथं लढायला ताकद उभी करता येते का, ताकद उभी करता येते, पण मराठी मतांच्या जीवावर निवडणूक जिंकता येत नाही हे ठाकरेंना माहीत असणार ना। कारण जर आपली मुंबईतली 35% आसपासची मराठी मतं धरली आणि त्यातली जास्तीत जास्त 25% मतं जरी ठाकरेंच्याकडे आली असली तरी तेवढ्यावर निवडणूक जिंकता येत नाही। त्यात त्यांनी बेरजेचं राजकारण काय केलं ते कुठंच दिसत नाही। कारण त्यांच्या दृष्टीनं म्हणजे जे आधीपासून बघितलं, बेरजेचं राजकारण काय असू शकत होते त्यांचं, मुस्लिम मतदारांचं, म्हणजे 2019 पासून अल्पसंख्य मतदार मुंबईतला आहे तो ठाकरेंच्या पाठीशी होता। पण या निवडणुकीत तसं काही दिसून आलेलं नाही, कारण MIMच्या काही जागा चांगल्या संख्येने जागा निवडून आलेल्या आहेत, काँग्रेसच्या जागा चांगल्या संख्येने निवडून आणल्या आहेत। याचा अर्थ मुस्लिम मतं जी आधी अपेक्षित होती त्या अपेक्षित प्रमाणात ठाकरेंना मिळालेली नाहीत। तिसरा घटक ठाकरेंसाठी जो बेरीज होणार होता तो कुठला होऊ शकत होता, दाक्षिणात्य मतांचा होऊ शकत होता। पण तिथं शिवसेना आणि मनसे हे भाजपच्या ट्रॅप मध्ये अडकले। कारण अण्णामलाईंना भाजपनं तमिळनाडूतून आणलं, त्यांना मुंबई संदर्भात स्टेटमेंट करायला लावलं, त्यांनी स्टेटमेंट केलं आणि आपण बघितलं असेल की ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवरची सभा होती, ती सभा दाक्षिणात्यांना टार्गेट करताना झाली। म्हणजे दाक्षिणात्य मतदार मुंबईतला हा भारतीय जनता पक्षाचा मतदार कधीच नव्हता, पण त्याने तो दाक्षिणात्य मतदार भारतीय जनता पक्षाने ढकलला असं मला वाटतंय। त्यामुळे तो एक फटका, जिथं बेरजेचं राजकारण करायला पाहिजे तिथं वजाबाकी झालेला आहे आणि त्यामुळं ही निवडणूक अशी आपल्याला निकाल दिसतो। खरं तर या निवडणुकीत चांगली गोष्ट एकच घडली, ती म्हणजे मराठी मतांचं ध्रुवीकरण झालं। मराठी माणसाला मुंबईतली आपली ताकद कळली आणि ही मराठीची जी वज्रमूठ उद्धव आणि राज ठाकरेंनी ठेवली आहे ती नजीकच्या आता मुंबई महापालिकेवर जरी त्यांची राजकीय सत्ता नसली तरी मुंबईत त्यांना मराठी माणसाला डावलता येणार नाही, मराठी माणसाला उपेक्षित ठेवता येणार नाही, हा इशारा सुद्धा या निवडणुकीने दिलाय। आणि पुढचं आता तुम्ही सुरुवातीला जी राज ठाकरेंची पोस्ट वाचून दाखवली त्यातली मला सगळ्यात महत्वाची आणि आशादायक गोष्ट अशी वाटते की आतापर्यंत राज ठाकरे यांचं राजकीय धोरण हे धरसोडीचं राहिलेलं आहे, पण आता त्यांनी सांगितलं की ही दीर्घकाळची लढाई आहे। तर मला वाटतं ही दीर्घकाळची लढाई मानून जर ठाकरे बंधूंनी यापुढे ही एकीची वज्रमूठ कायम ठेवून पुढचं राजकारण समाजकारण केलं तर मला वाटतं भविष्यात त्यांना चांगलं यश मिळू शकेल।